मी तुम्हाला सरळ स्पष्ट भाषेत सांगितलेले जे खरोखर रेल चालू आहे पुऱ्या गावात, पुऱ्या जिल्ह्यात, पुऱ्या तालुक्यात, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कोणालाही विचारा, तुम्ही 300 रुपये क्विंटल काढणारे घेतात मळेंतरवाले, 5000 रुपये 1 एकर, 1 लाख रुपये 1 एकर 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 1 लाख रुपये
5,000 रुपये एकर मजूर लोक घेतात. रोटा मारणारे 1,000 रुपये एकर चालू आहे. पेरणीचे 1,800 रुपये. सगळं टोटल केली तर ते तुम्ही 10 क्विंटल बी ॲव्हरेज आला सोयाबीनला, 10 क्विंटल बी आलं आणि 5,000ची भाव गेली तर काय ते 1,000-2 म्हणजे 10-20,000 रुपये एकरी शेतकऱ्याला हातामध्ये पडतं. त्याची मेहनत बी निघत नाही, त्याच्यामध्ये रोज मजुरी पण निघत नाही. पण आता ते काहीतरी आपलं परिवार चालवायचं म्हणून चालू आहे कार्यक्रम. शेतकऱ्याला प्रतीक्षा भाव वाढायचे कधी भाव वाढतील काय अंदाजे? हे नाफेड चालू झाल्यावर गव्हर्नमेंटचं खरेदीचे केंद्र चालू झाल्यावर भाव वाढतील. अंदाजे एक तारीख समजा? अंदाज 15 नोव्हेंबर. या ठिकाणी सोयाबीन जाहीर झाली. आजचे सोयाबीनचे बाजारभाव आपल्यासोबत आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या सोयाबीनला काय भाव लागला व काय मॉइश्चर होतं. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. भानुदास पंडित राठोड, मानेगाव खालचा, तालुका जिल्हा जालना आहे. पण ते काय किती एकर सोयाबीन पेरली होती? आम्ही 4 एकरमध्ये. 4 एकर. किती उतार आला एकरी? एकरी काय 10-12 कट्टे आले म्हणजे 5-6 क्विंटलचा उतार आला. 5-6 क्विंटलचा उतार. तर सोयाबीनला किती खर्च लागतो बरं एकरी? एकदम नागाटे बसून तर गाडी भाडं मार्केट आणेपर्यंत अंदाजे? नागेटी 1,800 रुपये एकर नागेटी आहे आणि पेरणीवाले 1,000 रुपये घेते. आणि त्यानंतर फवारणी 2 फवारणी करायची म्हटल्यावर ते एकरी 2,000-3,000 रुपये खर्ची लागते. एक म्हणजे 2 फवारणीचे 6,000 रुपये एकरी लागते. एकरी समजा ते ना. आणि ते मळेंतरवाले घेऊन राहिले 300 रुपये क्विंटल काढायचे. आणि मजूर लोक घेतात मजूर लोक 5,000-4,500 रुपये काढायचे घेऊन राहिले एकरी. आणि हे गाडी आता तिथून गाडी भाडा आणायची म्हटल्यावर असं ते काय पुरू नाही लागलं. ते इथं पण ते 3,600-3,700 असे बोलू लागले. 14चा मॉइश्चर निघाला. 3,700 म्हणून लागले ते. 14 मॉइश्चरला. बरं. सोयाबीनला काय भाव मिळाला पाहिजे बरं? सोयाबीनला आम्हाला जास्तीत जास्त पुरा समजा जवळपास 10 वर्षाहून तेच भाव आहे ना सोयाबीनचे. 14-15 भाव वाढ राहिले. 14-15चा म्हणजे 7,000 कमीत कमी 7,000चा तरी भाव भेटला पाहिजे. 7,000 6-7,000 रुपये म्हणजे असे 2,000 रुपये क्विंटल बी नाही पडू लागले आम्हाला. ते सगळं खर्च जाऊन मेहनत पण नाही निवडा असं होऊ राहिलं. कोणालाही सांगा इथं जेवढे शेतकरी त्याला कोणालाही विचारा, जे आहे ते खरंच आहे. कारण की एकदम मार्केटमध्ये काय झालं, तुम्ही सोयाबीन आणली कशामुळे थांबायला पाहिजे. आता पोराला कपडे नाही, किराणा नाही घरात. आणि हे लोक जे मजूर लोक आहेत ट्रॅक्टरवाले, त्यांना पैसे द्यावं लागतात. ते थोडी थांबतात. आपण थांबू शकतो पण ते लोक थांबत नाही. बरोबर. ते ट्रॅक्टरवाले थांबत नाही, ते मळेंतरवाले, ते मजूर लोक. आणि पोराला कपडे किराणा वगैरे घेण्यासाठी त्याच्यासाठी अडचण आहे ना. बरं, सरकारकडून काय मागणी तुमची? समजा सरकारनं काय मदत केली पाहिजे? आता भावांतर फरक द्यायला पाहिजे का? डिफरंट फरक? माझं एकच मत आहे, सरकारने असं मदत न दिल्यापेक्षा मालाला जर भाव भेटला ते खूप चांगलं राहील. बरं. सोयाबीनला काय भाव मिळाला पाहिजे? 7,000 सरासरी 7,000 6,500 ते 7,000च्या दरम्यान आम्हाला भाव भेटला पाहिजे. कापूस तुराची तर वाटच लागून गेलेली आहे. ते तर काय येईल म्हणून भरोसाच नाही. आता पहिली याची होईन आणि पळाटी उपटून टाकायची. आता म्हणजे काय भाव मिळाला पाहिजे? कापसाला कमीत कमी 10,000च्या जवळपास भाव भेटायला पाहिजे. काहीतरी शेतकरी तर. बरोबर आहे. शेतकऱ्याने काय प्रयत्न केले पाहिजे बरं वैयक्तिक त्यांनी स्वतः? शेतकऱ्यानं काय जेवढे आता सगळे शेतकरी प्रयत्न करून थकून गेले. आता प्रयत्न काय सरकारलाच काहीतरी पाऊल उचललं पाहिजे या गोष्टीमध्ये. आणि जे मार्केट कमिटीमध्ये आता सगळे 6,500च्या वर 4,000च्या खाली 10च्या मॉइश्चर. आता 10च्या मॉइश्चर म्हणजे 10 दिवस वाळावं लागतं. म्हणजे 10 पोते सोयाबीन झाली तर 2 पोते घटती. जर कंप्लीट 10 दिवस वाळवल्यानंतर 10चा मॉइश्चर येतो त्याला. मग ते काय फायदा आहे ते? बरोबर. त्या ठिकाणी शेतकरी वर्ग काही समाधानी नाही या भावामुळे. कमीत कमी सोयाबीन मला एक बी शेतकरी जेवढे मोंड्यात आलेले त्यांनी मला सांगून द्यावं की आम्ही समाधानी याच्यात. मी त्याचे जे म्हणेन ते मी त्यांना त्याच्याकडून सजा भोगायला तयार आहे. कारण की शेतकरी वर्ग सुखी नाही. कारण की सोयाबीनला एकरी खर्च येतो 25-30 हजार रुपये सोयाबीनला खर्च येतो. व त्याचं उत्पन्नच खर्चच निघाल नाही. जवळपास सोयाबीन मी तुम्हाला सरळ स्पष्ट भाषेत सांगितलेले जे खरोखर रेल चालू आहे पुऱ्या गावात, पुऱ्या जिल्ह्यात, पुऱ्या तालुक्यात, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. कोणालाही विचारा तुम्ही 300 रुपये क्विंटल काढणारे घेतात मळेंतरवाले.
5,000 रुपये एकर मजूर लोक घेतात. रोटा मारणारे 1,000 रुपये एकर चालू आहे. पेरणीचे 1,800 रुपये. सगळं टोटल केली तर ते तुम्ही 10 क्विंटल बी ॲव्हरेज आला सोयाबीनला, 10 क्विंटल बी आलं आणि 5,000ची भाव गेली तर काय ते 1,000-2 म्हणजे 10-20,000 रुपये एकरी शेतकऱ्याला हातामध्ये पडतं. त्याची मेहनत बी निघत नाही, त्याच्यामध्ये रोज मजुरी पण निघत नाही. पण आता ते काहीतरी आपलं परिवार चालवायचं म्हणून चालू आहे कार्यक्रम. हां तेच आता पुढे आपण आड दुकानदारातून जाणून घेऊया भावासंदर्भात अधिक माहिती. वाढते का हेच राहते? 40,000 क्विंटलाची आज आहे, आज 25,000 क्विंटलची आज. आज किती? 25,000. हां, तर कमीत कमी आज भाव काय लागला सोयाबीनला? कमीत कमी 3500 रुपये 20 मॉइश्चर आणि 10 मॉइश्चर 4,000. 4,000. तर शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे भाव वाढायचे. किती भाव वाढतील काय अंदाजे? हे नाफेड चालू झाल्यावर, गव्हर्नमेंटचं खरेदीचे केंद्र चालू झाल्यावर भाव वाढतील. अंदाजे एक तारीख समजा अंदाज 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबरच्या नंतर काय भाव मिळेल एक अंदाजे? 45 ते 5,000च्या दरम्यान भाव भेटेल. बरं. शेतकऱ्याला काय सल्ला देऊ इच्छिता तुम्ही? शेतकऱ्यानं मला आणलं पाहिजे का टप्प्याटप्प्यानं आणलं? शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आणावं माल आणि सध्या जास्त आवक असल्यामुळे आणि वरून इंटरनॅशनल मार्केटचे दबाव असल्यामुळे तर भाव वाढ नाही आहे सध्या. बरं बरं. सरकारनं काय पाऊल उचललं पाहिजे दिवाळी गोड होण्यासाठी? सरकारने लवकरात लवकर खरेदी केंद्र चालू करावं शेतकऱ्यासाठी. बरं बरं बरं. काही भावांतर फरक समजा नाही तर नाही खरेदी केंद्र केलं तर गव्हर्नमेंट इथं जे मार्केटात भाव गेलं त्या डिफरन्स द्यावा शेतकऱ्याला समजा 1,000 हमी भावापेक्षा. बरोबर बरोबर. नंतर या ठिकाणी जे आडत दुकानदार होते त्यांनी बी आपला आजच्या बाजाराविषयी अधिक माहिती दिली व शेतकऱ्याला डिफरंट फरक मिळावा. तसंच जे हमी भाव केंद्र आहे ते लवकरात लवकर सुरू करावं ही त्यांची इच्छा आहे. चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.